बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखला गावातलं प्रकरण पुढे आलं आणि महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया पुढे यायला लागल्या. महाराष्ट्रभरातून मराठा समाज तिथं पोहोचायला लागला. अर्थात हे अत्यंत स्वाभाविक धारणा होती, स्वाभाविक रिॲक्शन होती. कारण महाराष्ट्रच नाही, देशभरात कुठेही अशी घटना घडली, कोणत्याही भगिनी संदर्भात अशी घटना घडली, तर ती निषेधार्थ आहे, निंदनीय आहे आणि त्या संदर्भात अशीच भूमिका घेतली पाहिजे. ज्यांनी कृत्य हे सगळं केलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पण हे सगळं घडत असताना आजच्या दिवसभरात 2 व्हिडिओ महत्त्वाचे पुढे आले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसतंय. या सगळ्या प्रकरणाच्या पाठीमागं वेगळ्या घडामोडी घडतानाही दिसत आहेत. नेमकं प्रकरण काय? या 2 व्हिडिओसोबतच एक पत्रकाचा फोटोही समोर आलाय. त्यामधली ही काही माहिती एक महत्त्वाची ठरू शकते. पण आता या पत्रामध्ये असेल किंवा जे काही 2 व्हिडिओ पुढे आले, ज्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाला कलाटणी दिली, त्यांचं म्हणणं काय? त्यांच्या म्हणण्यानुसार हे जे प्रकरण घडलं याच्या पाठीमागे तिसरी काही गोष्ट आहे का? मुळातच या दोन्ही व्हिडिओचा विचार जर केला सारासारपणे, तर याच्यामध्ये ठरवून म्हणा किंवा कोणत्याही राजकीय दृष्टिकोनातून वंजारी समाजाला टार्गेट केलं जातंय अशा संदर्भातली एक मुख्य गोष्ट पुढे येते. आता हे खरोखर आहे का? हे सत्य आहे का? ठरवून टार्गेट केलं जातंय का? की हे सगळं आता प्रकरण निस्तारण्याचा प्रयत्न आहे? या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिनधास्त. आता चिखला गावात जे काही प्रकरण झालं ते निश्चितच निंदनीय आहे. ज्या संदर्भातले व्हिडिओ पुढे आले, ज्या काही त्या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी दिसल्या, जे काही दृश्य दिसलं, ते पाहून महाराष्ट्रातल्या नव्हे तर जगभरातल्या कोणत्याही माणसाच्या मनाला वेदनाच होतील असे ते दृश्य होतं. पण हे जे दृश्य होतं, त्या दृश्याच्या पाठीमागच्या ज्या काही घडामोडी आहेत, त्या घडामोडी जाणून घेणं, समजून घेणं हेही अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच म्हणजे अगदी 2 दिवसापासून ज्या काही महाराष्ट्रात घडामोडी चालू आहे, प्रत्येक संघटनेचा नेता असेल किंवा पक्षाचा नेता असेल, त्याचे प्रतिनिधी असतील, त्या गावात तिथं पोहोचत आहे, भगिनीची भेट घेत आहे. मनोज जरांगे पाटील काल तिथून जाऊन आले, त्यांनीही अल्टिमेटम दिला. या संदर्भात पोलिसांच्याही भूमिका अत्यंत महत्त्वाच्या आहे. त्यांनीही 24 तारखेपर्यंत जे काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या घडल्या नाही, तर वेगळी भूमिका घेण्यात येईल. वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत, वेगवेगळे समोर येत आहेत. पण या सगळ्या संदर्भात आता मराठा आणि वंजारी हा जो एक सुप्त संघर्ष गेल्या 1-2 वर्षांपासून पेटू पाहत होता, त्याला एक वेगळं वळण या माध्यमातून या निमित्तानं मिळू शकतं असं बोललं जातं आहे. आणि त्याच्या पाठीमागची जी काही कारणं आहेत ती आपल्याला माहिती आहे. पण आता जे 2 व्हिडिओ समोर आले, त्या दोन्ही व्हिडिओतले जर आपण एकत्रित मुद्दे काढले तर त्याचा अर्थ काय होऊ शकतो हे आपण पाहणार आहे. हे 2 व्हिडिओ आहेत तिथल्या सरपंचाचा, एक व्हिडिओ आहे सरपंचाचा आणि दुसरा व्हिडिओ याच्यामध्ये आहे एका पोलीस स्टेशनसमोर वंजारी समुदायाचे बहुतेक लोक जमलेले आणि तिथं आंधळे नावाचे बहुतेक ग्रहस्थ त्यांची भूमिका गावाच्या वतीनं तिथं मांडताना दिसत आहेत. आता या दोन्ही व्हिडिओमध्ये जे काही मुद्दे समोर आले ते आपण पाहूया. याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे जो काही तिथं पुतळा बसवण्यात आला होता, तो नेमका कोण बसवला हे माहिती नाही आहे. त्यामुळे प्रशासनाचं एकूण असं म्हणणं होतं की हा पुतळा कोणी बसवला ही जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही. पुतळा बसवण्याच्या अगोदर परवानगी, जेणेकरून त्या पुतळ्याची देखभाल व्हावी, तिथं विटंबना होऊ नये, ह्या सगळ्या संदर्भात काही गोष्टी तरतुदी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे परवानगी घेणं गरजेचं आहे, जबाबदारी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे कोणी घेत नव्हतं. तर तो पुतळा काढण्यात यावा असं प्रशासनाचं म्हणणं होतं. गावकऱ्यांच्या मीटिंग झाल्या 2 दिवस 4 आणि 5 तारखेला. त्या मीटिंगमध्ये असं ठरलं की तो पुतळा विनापरवानगी आहे, तिथून आपण तो पुतळा काढू, शासनाची परवानगी घेऊ. गावातले 3 स्पॉट काढण्यात आले. त्या 3 स्पॉटपैकी एक स्पॉट फायनल करून मोठा अश्वारूढ पुतळा शिवाजी महाराजांचा तिथं उभारू आणि यासाठी त्यांनी वर्गणीची प्रक्रियाही सुरू केली होती असं दिसून येत आहे. आता यानंतर मात्र ही सगळी प्रक्रिया जी आहेत म्हणजे तहसीलदार असेल किंवा मग ग्रामसेवक असेल, पोलीस पाटील, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते समाविष्ट होते आणि हा पुतळा काढण्यात यावा असंही म्हणणं होतं. आता हा पुतळा का काढावा? म्हणजे जर परवानगी घेऊन अश्वारूढ पुतळा करायचा होता, वर्गणी करायची होती, तर तिसरे बाकीचे स्पॉट का? 3 बाकीचे स्पॉट का? हाच का नाही? तर ही गावातली अशी एकमेव जागा होती की तिथं सगळे दुःख-सुखाचे छोटे-मोठे समारंभ होत होते आणि ती जागा जर पुतळ्याला दिली असती तर ते समारंभ करायला जागा उरली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे अशा ठिकाणी स्वच्छता ठेवणं
पुतळ्यांच्या आजूबाजू शिवाजी महाराजांच्या, ते थोडंसं अवघड झालं असतं. त्याची जबाबदारी घेणंही थोडंसं अवघड झालं असतं, असं गावकऱ्यांचं म्हणणं असल्याचं त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येतंय. त्यामुळं बाकीच्या 3 जागा यामध्ये ठरवण्यात आल्या होत्या. हे सगळं झालं होतं. पण त्याच्यानंतर ज्या काही संजीवनी वाघ आहेत, त्यांनी या सगळ्याला विरोध केला आणि पुतळा इथंच बसवण्यात येईल अशी भूमिका घेतली. त्यानंतर त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रशासन यामध्ये होतंच, पोलीस प्रशासनही होतं. एक दिवस संजीवनी वाघ यांनी गट्टू आणले आणि गट्टू बसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार होती. तर तिथं सरपंचाने वगैरे हस्तक्षेप केला, की असं करता येणार नाही वगैरे. आणि हा नंतर त्यांच्या काही बाया आल्या, गावातल्या वंजारी समाजाच्या काही बायका तिथं जमल्या आणि त्यामध्ये त्यांचा वाद सुरू झाला. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. हा वाद झाल्यानंतरही सरपंचाच्या म्हणण्यानुसार संजीवनी वाघ आणि त्यांचे घरचे त्यांच्या घरी गेले. तिथंही वाद झाला. तिथंही काही आरोप त्यांनी केलेले आहेत, की विनयभंग त्यांच्या घरच्यांसोबत असेल किंवा चोरीच्या संदर्भात. पण हा नंतर वैयक्तिक वाद आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी ते सांगितलं. पण मुख्य जो प्रश्न आहे, तो प्रश्न उरतो, की हे सगळं करण्यापाठीमागे जे फुटेज समोर आलंय, दृश्य समोर आलंय, या दृश्यामध्ये जे फाटलेले कपडे दिसतायत, ते निंदनीय आहे आणि ते सगळं केलं कोणी? त्यामध्ये दुसरा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये या संदर्भात त्यांनी असं सांगितलंय, की कपडे फाडायचं सोडाच, त्या भगिनीला जर कोणी आमच्या सगळ्या गावामधून जर कोणी हातही लावला असेल पुरुषाने, तर त्याचं फुटेज, त्याचं काहीतरी आम्हाला पुरावा द्या. न्यायालय, पोलीस नंतर आम्ही त्याला चौकात फाशी देऊ. पण अशा संदर्भातली कोणतीही गोष्ट घडलेली नाही. कोणत्याही माणसाने त्या बाईला हात लावलेला नाही. हे सगळं जाणून-बुजून केलं जातंय. याच्या अगोदरही शिवाजी महाराजांच्या संदर्भातले इथं कार्यक्रम झालेले आहेत. गाव सगळं मिळून राहतं. या अगोदरही विशेष म्हणजे जर अशीच भूमिका असती, तर मग वर्गणी काय केली असती? वर्गणी करून अश्वरूढ पुतळा उभारू, असं त्यांनी काय घेतलं, सगळं ग्रामपंचायतच्या वतीने किंवा ग्रामस्थाच्या वतीनं असं का ठरलं असतं? मुळात 3 ज्या महत्त्वाच्या जागा आहेत, त्या का दाखवल्या असत्या? असे अनेक प्रश्न अनेक जण ओबीसी समाजातून म्हणा किंवा वंजारी समाजातून निर्माण करत आहेत. त्यामुळं आता या सगळ्या प्रकरणाला वेगळं वळण मिळताना दिसतंय. आता जर या गावातल्यांनी जर अशी भूमिका घेतली नाही किंवा असं कृत्य केलेलं नाही असं म्हणलं जातंय, असं कोणताही पुरावा जर दिला किंवा असं जर घडलं असेल, असं कोणताही माणूस जर सापडला, याची SIT चौकशी करावी, उच्चस्तरीय चौकशी करावी, आमचा पाठिंबा राहील आणि जे कोणी हे कृत्य केलं असेल त्याला पकडावं, असंही या सगळ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या चौकशीमध्ये नेमकं काय पुढे येतं? शासन SIT चौकशी लावतं का? शासन यामध्ये काय भूमिका घेतं? यात राजकीय हस्तक्षेप वेगळ्या पद्धतीनं आहेत का? असे अनेक प्रश्न पडतात. पण जर यांचं असं म्हणणं आहे, की SIT चौकशी लावा, उच्चस्तरीय चौकशी लावा आणि यामध्ये जर आरोपी कोणी सापडलं, तर आम्ही त्याला चौकात फाशी देतो. कारण आमच्याकडून असं झालेलं नाही आहे. इथं गावात दबाव केला जातोय, बाहेरून टोळ्या येत आहेत, असंही त्या व्यक्तीचं म्हणणं आहे आणि त्यामुळं गावाची शांतता भंग होती आहे. गावातली माणसं नाही आहेत, गावातल्या बायकांवर वेगळ्या पद्धतीचा दबाव टाकला जातोय. अर्थात हे आता प्रत्येकाचं मत मांडण्याचा एक प्रक्रियेचा भाग आहे. पण जे काही घडलं ते निंदनीय घडलं. पण त्याच्या पाठीमागचे जे 2 दृष्टिकोन आहेत, एक वंजारी समाजाचा, एक मराठा समाजाचा, या दोन्ही दृष्टिकोनाला तपासून पाहिल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतं? यामध्ये ठरवून टार्गेट केलं जातंय? यामध्ये आता घडलेली गोष्ट दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का याच्या पाठीमागं राजकीय हेतूने वेगवेगळे डाव प्रतिडाव खेळले जात आहेत? नेमकं तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.